हॅलो फ्रेंड्स, वन्स अगेन वेलकम बॅक टू नॉलेज स्टडी. आपण आज क्वेश्चन नंबर सेकंड मधला फोर्थ कंटिन्यू करणार आहे. ओके, तर या क्वेश्चन मध्ये बघा ऑब्झर्व करा, साइन पण गिवन आहे, कॉस पण गिवन आहे. बरोबर. मग आपली प्रोसिजर काय सांगते, tan x/2 ला काय पुट करायचं t. ओके, sin x ला 2t डिवाइडेड बाय 1 + t², cos असला तर 1 - t² डिवाइडेड बाय 1 + t² आणि dx ला 2dt डिवाइडेड बाय 1 + t². बरोबर आहे. dx च्या ठिकाणी बघा हा 2 लक्षात असू द्या. मग आता इथे आपल्याला साइन पण गिवन आहे, कॉस पण गिवन आहे. ओके, तर आपली जी सबस्टिट्यूशन आहे इथे लिहू आपण पुट tan x/2 इज इक्वल्स टू t. बरोबर आहे. मग साइन ला पण रिप्लेस करायचं आहे, त्यानंतर इथे लिहू आपण हे sin x इज इक्वल्स टू 2t डिवाइडेड बाय 1 + t², कॉमा cos ला पण रिप्लेस करू, cos x इज इक्वल्स टू cos x ला कशाने रिप्लेस करतात, 1 - t² डिवाइडेड बाय 1 + t² आणि dx ला रिप्लेस करायचा आहे 2dt डिवाइडेड बाय काय येणार आहे 1 + t². मग बघा आता ह्या चार व्हॅल्यू, ओके, ह्या चार व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करू. तर इथे लिहितो मी इक्वेशन 1 बिकम्स, ओके, इक्वेशन 1 मध्ये आपल्याला चेंजेस करायचे आहेत. तर बघा आता इक्वेशन I इज इक्वल्स टू, ओके, इंटिग्रेशन 1 डिवाइडेड बाय, बघा कॉन्सन्ट्रेशन ठेवा, हा 3 ऍज इट इज प्लस 2 मल्टिप्लाइड बाय, ओके, 2 मल्टिप्लाइड बाय sin x म्हणजे काय, sin x म्हणजे 2t डिवाइडेड बाय इथे येणार आहे 1 + t². बरोबर आहे. त्यानंतर बघा मदत काय, मायनस, ओके, cos x ला कशाने रिप्लेस करायचं आहे 1 - t² डिवाइडेड बाय 1 + t² ने. बरोबर आहे. ब्रॅकेट कंप्लीट, मल्टिप्लाइड बाय dx, ओके, dx ला रिप्लेस करायचं आपल्याला 2dt डिवाइडेड बाय 1 + t². हे बाबा समजलं का. बघा sin cos आणि dx ला आपण रिप्लेस केला. आता काय बघा, याचा बेस 1 + t² आहे, याचा बेस 1 + t² आहे, फक्त या 3 चा नाही आहे. मग आपण एक काम करू, 1 + t² ला 3 ला मल्टिप्लाय करू, बेस सेम होऊन जाईल. मग हा सेम झालेला बघा बेस, या 1 + t² आपण कॅन्सल करू याच्या सोबत. ओके, तर बघा आता इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 1 डिवाइडेड बाय, ओके, लक्षात आहे व्यवस्थित. 3 ला कशाने 3 ला कशाने मल्टिप्लाय करायचा 1 + t² नी. तर इथे 3 मल्टिप्लाइड बाय 1 + t². बरोबर. 3 ला आपण 1 + t² नी मल्टिप्लाय करू, प्लस कॉन्सन्ट्रेशन ठेवा, या 2 नी या 2t ला मल्टिप्लाय करायचा आहे. किती होईल तो बरोबर 4t. बरोबर आहे. 2 मल्टिप्लाइड बाय 2 4t. त्यानंतर मायनस इथे लिहिता 1 - t². हे ब्रॅकेट आपण लावूया तरी, and whole divided by बेस सेम झाला. इथे बघा आता 1 + t². ओके, आणि यांना मल्टिप्लिकेशन मध्ये कंटिन्यू काय चालत होता 2dt डिवाइडेड बाय ब्रॅकेट मध्ये लिहू आपण 1 + t². पावर समजलं का. हे ऍज इट इज आहे. बरोबर. इथं फक्त बेस सेम केला, का बरं केला, कारण बघा आता 1 + t² आणि हा 1 + t² कॅन्सल होते. हे हलक्या हाताने कॅन्सल करायचे. मग काय राहिलं, इज इक्वल्स टू इंटिग्रेशन. आता हा 2 आपण समोर लिहू, इथे लिहितो मी 2 मल्टिप्लाइड बाय, ओके, 2 समोर लिहिला, 2 मल्टिप्लाइड बाय इंटिग्रेशन 1 डिवाइडेड बाय, ओके, बघा 1 डिवाइडेड बाय 3 ना आतमध्ये मल्टिप्लाय करू, इथे येते 3. बरोबर आहे. 3 आहे का 3 प्लस 3 ना t² ला मल्टिप्लाय करा, इथे 3t². बरोबर आहे. 3t². त्यानंतर प्लस 4t. बरोबर आहे. प्लस 4t मायनस ने आतमध्ये मल्टिप्लाय करू, इथे -1. बरोबर आहे. -1 आणि मायनस मायनस इथे प्लस, इथे t² and मल्टिप्लाइड बाय dt. बरोबर. 2 कुठे गेला, तो आपण समोर ठेवला. बरोबर आहे. मग बघा आता हेन्स I is equals to 2 multiplied by integration of 1 divided by, ओके, इथे आता 1 divided by रिअरेंज करा. बघा हे 3t² आणि हा प्लस t², किती होतील 4t². बरोबर आहे. 4t². त्यानंतर इथे येतील बघा आता मधात हा प्लस 4t. बरोबर आहे. इथे येणार आहे प्लस 4t आणि त्यानंतर बघा हा 3 आणि -1, तर इथे येते +2 and मल्टिप्लाइड बाय dt. ओके, आता एकदम सिंपल क्वेश्चन आपला सेट झालेला आहे. बरोबर. आता काय करायचं, आता t² चा कोएफिशिएंट युनिटी करायचा, म्हणजे 1 पाहिजे आपल्याला. तर 4 आपण कॉमन काढू, तर इज इक्वल्स टू 2 डिवाइडेड बाय 4. बरोबर आहे. 4 डायरेक्टली कॉमन काढला बघा. मग आता इथे किती राहतील t². बरोबर. 4 निघून गेला, प्लस इथून 4 निघून गेला, इथे t आणि प्लस इथे 2 डिवाइडेड बाय 4. या 2 कडे 4 होता का, नाही, म्हणून मग तो गेला डिवाइडेशन मध्ये and मल्टिप्लाइड बाय dt. आता काय करायचं आहे, मिडल टर्मचा फॉर्म्युला सेट करायचा. तोपर्यंत यांना सेट करून घ्या. बघा इथे 1 डिवाइडेड बाय 2, बे का बे, बे दुनी 4. बरोबर. इंटिग्रेशन 1 डिवाइडेड बाय, ओके, आता मिडल टर्म किती येणार आपली ती चेक करू. mt is equals to
1/2 मल्टिप्लाइड बाय कोएफिशिएंट ऑफ ऍक्च्युअली x घेत असतो आपण पण इथं व्हेरिएबल t आहे मग याचा कोएफिशिएंट किती येईल 1 तर इथे 1 आणि त्याचा स्क्वेअर तर इज इक्वल्स टू मिडल टर्म किती आहे आपली 1/4 बरोबर आहे हा 1 मल्टिप्लाइड बाय 1 डिवाइडेड बाय 2 त्यांचा स्क्वेअर 1/4 मग बघा आता एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितला होता x स्क्वेअर जर पॉझिटिव्ह असला तर मिडल टर्म मधला प्लस या दोन टर्म सोबत लिहित असतो आणि x स्क्वेअर जर निगेटिव्ह असला तर याच्या मधला मिडल टर्मचा निगेटिव्ह बघा त्या दोन टर्म सोबत लिहित असतात मग आपला x स्क्वेअर म्हणजे काय t स्क्वेअर कसा आहे पॉझिटिव्ह आहे मग इथे लिहू आपण t स्क्वेअर प्लस t आणि या दोघांसोबत मिडल टर्म प्लस करणार आहे आपण इथे प्लस 1/4 त्यानंतर इथे लिहिता प्लस बरोबर आहे आता 2 डिवाइडेड बाय 4 बरोबर आहे 2 डिवाइडेड बाय 4 म्हणजे किती असते 1/2 बे एक बे बे दुनी 4 आणि काय करणार आहे आपण इथं -1 डिवाइडेड बाय 4 अँड मल्टिप्लाइड बाय किती येणार आहे dt हे बाबा समजलं का बरोबर आहे इथं प्लस 1/2 -1 डिवाइडेड बाय 4 मल्टिप्लाइड बाय dt तर इज इक्वल्स टू 1/2 मल्टिप्लाइड बाय इंटिग्रेशन 1 डिवाइडेड बाय आता याचं स्क्वेअर रूट घ्यायचं बरोबर आहे मधल्याची साइन घ्यायची आणि याचं स्क्वेअर रूट घ्यायचं किती ते 1/2 आणि इथे ते ब्रॅकेटचा स्क्वेअर ओके यांना रिअरेंज करा बघा याचा बेस किती आहे 4 याचा बेस किती आहे 2 मग याला 4 करा मग याला 4 करण्यासाठी आपल्याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल मग वरती पण 2 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि खाली पण 2 न मल्टिप्लाय करावं लागेल ही स्टेप आपण समजली का बघा बे का बे वरती आला 2 बे दुनी 4 आणि याचा 4 ओके बेस सेम झाला होता तर इथे किती आला आपला 2 मदत काय होता -1 2 -1 तर इज इक्वल्स टू 1/2 मल्टिप्लाइड बाय इंटिग्रेशन 1 डिवाइडेड बाय इथे लिहिता t प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस बघा 2 - 1 म्हणजे किती ते 1 डिवाइडेड बाय 4 आणि मल्टिप्लाइड बाय काय येणार आहे dt बरोबर आणखी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये सेट करू 1/2 मल्टिप्लाइड बाय इंटिग्रेशन 1 डिवाइडेड बाय इथे t प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस इथे 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर अँड मल्टिप्लाइड बाय किती येणार आहे dt ओके इथपर्यंत आपण पोहोचलो पावर समजलं का बरोबर आहे आता काय करायचं आहे आता यांना त्या 7 फॉर्म्युल्यांपैकी कुठला तरी एक फॉर्म्युला अप्लाय होईल ओके तर इथपर्यंत मी लिहून घ्या नंतर मग आपण समोर सिम्प्लिफाय करू याच्यानंतर बघा इथे लिहितो मी आता as we know that ओके as we know that फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला इंटिग्रेशन 1 डिवाइडेड बाय कोणता अप्लाय होईल पहा बरं x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर वाला बरोबर आहे तर इथे x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय dx इज इक्वल्स टू 1/a मल्टिप्लाइड बाय काय असते फॉर्म्युला tan इनवर्स ऑफ x डिवाइडेड बाय a प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c बरोबर आहे हा फॉर्म्युला आपण याच्यासाठी अप्लाय करू तर हेन्स i इज इक्वल्स टू आता तो समोरचा 1/2 ऍज इट इज ओके हा 1/2 ऍज इट इज मल्टिप्लाइड बाय आता फॉर्म्युला काय सांगते आपल्याला 1 डिवाइडेड बाय a a ची व्हॅल्यू किती आहे 1/2 बरोबर आहे इथे येईल 1/2 मल्टिप्लाइड बाय tan इनवर्स ऑफ ओके tan इनवर्स ऑफ x x किती आपला t प्लस 1/2 बरोबर आहे x आपला t प्लस 1/2 अँड डिवाइडेड बाय a बरोबर आहे a किती आपला 1/2 इथे 1/2 अँड कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन प्लस c पावर समजलं का फॉर्म्युला अप्लाय केला रिअरेंज करा बघा आता याच्यामधला हा 2 आणि हा 2 कॅन्सल होते बरोबर आहे जे सेम सेम होते कॅन्सल केले तर इज इक्वल्स टू 1 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय 1 हे किती ते 1 बरोबर आहे तर तो 1 आपण लिहू नये डायरेक्टली tan इनवर्स ऑफ यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा इथे ते 2t 1 बरोबर आहे बघा हा 2t 1 डिवाइडेड बाय 2 आणि इथे येईल डिवायडेशन मध्ये किती होता हा 1 डिवाइडेड बाय 2 अँड कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन प्लस c ओके बघा हे बाबा समजलं का 2 न t ला मल्टिप्लाय केलं इथे किती आला 2t 1 डिवाइडेड बाय 2 आणि हा 1 डिवाइडेड बाय 2 मग बघा आता हा 2 आणि हा 2 आपल्याला कॅन्सल करता येते बरोबर आहे मग डिवायडेशन मध्ये किती राहिला 1 तो 1 निघून जाते आणि अशा प्रकारे इज इक्वल्स टू लिहिता येते आपल्याला tan इनवर्स ऑफ ओन्ली 2t 1 अँड कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c पण t मध्ये काय असते आपला tan x 2 त्याला परत रिअरेंज करा तर हेन्स tan इनवर्स ऑफ इथे लिहिता 2 मल्टिप्लाइड बाय tan of x by 2 plus 1 and constant of integration plus c तर हे झालं आपलं फायनल आन्सर ओके नोट डाउन कर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 गिवन आहे बघा 1 डिवाइडेड बाय 3 मायनस cos
2x बरोबर आहे बघा. आता इथं डबल अँगल आले, मग डबल अँगल आली की बघा चेंजेस कुठे होतात, तर हा पहिला चेंज ओके पुट काय करायचा tan x is equal to t बरोबर आहे. आधी काय होतं tan x/2, आता काय पुट करायचा tan x is equal to t. आणि दुसरा चेंज कुठे होते, तर दुसरा होते बघा dx is equal to only dt बरोबर आहे. फक्त 2 नाहीये बघा इथं, dt डिवाइडेड बाय 1 plus t square. हे दोन चेंजेस बघा जेव्हा डबल अँगल येतील तेव्हा. ओके, तर डबल अँगल साठी ओके बघा. मग आता बाकी तर सेमच आहे, साइन आणि कॉस. ओके, तर tan x is equal to t पुट करणार आहे आपण, cos 2x is equals to 1 minus t square divided by 1 plus t square आणि dx is equal to dt divided by 1 plus t square. तर आता या तीन गोष्टी आपण इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करू. इक्वेशन 1 बिकम्स बघा इंटिग्रेशन 1 divided by 3 minus 2 सेम आहे. cos 2x ला रिप्लेस करणार आहे आपण 1 minus t square divided by 1 plus t square नी, आणि dx ला रिप्लेस करणार आहे dt divided by 1 plus t square. आधीचे त्या हाफ अँगल पेक्षा बघा हे सिंपल क्वेश्चन्स आहेत. ओके, कारण इथं मध्ये 2 नाही आहेत बरोबर आहे, आणि x/2 पण नाही आहे. तर dt डिवाइडेड बाय इथं 1 plus t square. मग आपण एक काम करू बघा, या 3 चा बेस किती आहे 1, मग बेस सेम करू क्रॉस मल्टिप्लिकेशन. या 3 ला 1 plus t square ने मल्टिप्लाय करू. 3 ला 1 plus t square ने मल्टिप्लाय केला, -2 इथे येते 1 minus t square, आणि बेस सेम झाला किती येईल तो 1 plus t square, आणि इथं जसं तसं. मग आता बघा हा 1 plus t square आणि हा 1 plus t square कॅन्सल बरोबर आहे. बेस सेम झाल्यावरती ते कॅन्सल झाले. मग काय राहते बघा 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करू, 3 1 3 बरोबर आहे, 3 1 3 प्लस त्यानंतर 3 मल्टिप्लाइड बाय t स्क्वेअर किती येणार आहे 3t स्क्वेअर. या -2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, इथे किती येईल -2. आता हा मायनस आणि हा मायनस काय होईल प्लस, आणि 2 मल्टिप्लाइड बाय t स्क्वेअर तरी तिथे येते 2t स्क्वेअर. ओके, 3t स्क्वेअर प्लस 2t स्क्वेअर किती होते 5t स्क्वेअर, आणि या 3 मधनं 2 मायनस झाले किती येते 1 बरोबर आहे. बघा 3 मधनं 2 गेली तर आला +1. मग आता बाकी तर आपल्याला माहितच आहे बघा t स्क्वेअर चा कोएफिशिएंट युनिटी करायचा आहे, तर 5 कॉमन काढू. मग इथे आला 1/5, इथे किती राहते t स्क्वेअर प्लस इथे किती येते 1 डिवाइडेड बाय 5 मल्टिप्लाइड बाय dt बरोबर आहे. मग आता 1/5 गेल्यावरती याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये सेट करायचं होतं, तर या 1/5 ला येईल आपण 1/√5 ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर. मला कुठला फॉर्म्युला आपल्याला बघा x² प्लस आहे मधात a², x² प्लस a² कशाचा आहे tan इन्व्हर्सचा 1/tan इन्व्हर्स x डिवाइडेड बाय प्लस c. मग आता हा 1/5 ऍज इट इज बरोबर आहे. आता फॉर्म्युला काय सांगते आपल्याला 1 डिवाइडेड बाय a, 1 डिवाइडेड बाय a, a ची व्हॅल्यू किती आहे आपली 1 डिवाइडेड बाय √5 मल्टिप्लाइड बाय tan इन्व्हर्स ऑफ. आता ऍक्च्युअली x डिवाइडेड बाय a असते, पण x ची व्हॅल्यू किती आहे t, आणि डिवाइडेड बाय a ची व्हॅल्यू किती आहे 1 डिवाइडेड बाय √5. ओके, आता √5 वरती आला बरोबर आहे, √5 वरती आला मल्टिप्लाइड बाय t, आणि डिवाइडेशन मध्ये किती राहते 1, तो 1 लिहिला नाही आपण. त्यानंतर बघा आता हा जो 5 होता या 5 ला सेट केलं मी √5 मल्टिप्लाइड बाय √5. का बरं, कारण बघा याच्या मधला एक √5 आणि हा √5 काय होते कॅन्सल. मग इथे किती राहिला ओन्ली 1 डिवाइडेड बाय √5 मल्टिप्लाइड बाय tan इन्व्हर्स ऑफ √5. इथे किती आला होता t, आणि t म्हणजेच काय असते आता t ला रिप्लेस केलं आपण tan x नी, तर इथे आला tan x अँड कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन प्लस c. तर हे झालं आपलं फायनल आन्सर, एकदम सिंपल. ओके, आधी या क्वेश्चन सारखाच आहे आणि त्याच्यापेक्षा उलट सिंपल आहे. ओके, हे फॉर्म्युले फक्त लक्षात असू द्या, नोट डाऊन कर.